मोबाईल खाली घ्या रे. आमची मागणी लोकांचा आता बळी गेलेला आहे. लोकांना काम दिलं त्यांच्याकडनं आपण रिसिव्हर चालू कर. या लोकांना यांचा विमा काढला जाईल. हे जे आता 5 लोक पडलेले त्यांचा उपचार झाला पाहिजे आपल्या माध्यमातून. नाही साहेब 5 लोक गेले. याच्या पहिले पण कुंभमेळा झाला बरोबर, त्यावेळेस एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं म्हणजे सगळेजण त्रस्त आहे. मग आता समजा आपण कुंभमेळा करतो, सगळे रस्ते घेतले चालू आहे. सगळे रस्ते पण व्हाईट कपडे सगळे सिमेंटचे करतो की पुढचे 40-50 पडले. खालून आता 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत. एनर्जी असतील, गॅस एजन्सी असतील, इलेक्ट्रिकच्या असतील, 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत. म्हणजे कधी न होतं म्हणजे लोक नाशिक बघायला येते 4-6 महिन्यांनी. खरं आहे. मी वारंवार माफी मागितली नाशिककरांची. सांगितलं की बाबा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, पाऊस असल्यामुळे खड्डे पडत आहे. ती वस्तुस्थिती आहे, नाकारणार नाही. मागच्या वेळीच्या 10 पैसे आपण एवढं जास्त तुमचं म्हणणं मान्य आहे. परंतु आयुक्त मॅडमनीच काय केलं तर निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेद मंदिरासमोर स्वतः आयुक्त उभ्या राहिल्या. तो जो काय रस्ता आहे तो पण बनवलाच नाही साहेब. तो पण बनवलाच नाही. जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करत आहे साहेब. आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन त्या बाबतीमध्ये आपण कुठे तडजोड करत नाही. साहेब आयुक्तांनी सांगितलं. मी त्या दिवशी उद्घाटन करून गेलो. मॅडमला सगळे तिकडे गेले. मॅडमने स्वतः प्रेसिंग प्रोग्राम निवडून म्हटलं असं तडे गेलेले तुम्ही अजून सांगा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोकांना काय सांगताय मॅडम सगळं नाशिकच बघायला झालेले संपूर्ण येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत. कामं सध्या सुरू आहेत. 5 लोक गेले ना साहेब. 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर. सुंदर साहेब. एक विनंती आहे तुम्हाला साहेब, आमची 5 लोक आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय. परंतु आज जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला देतो साहेब. शासनाकडनं यांना आपण हे बघा महापालिकेवर मी आज गेलो होतो. त्यांना एकही स्थानिक माणसाला आपल्या काम नाही दिले. स्थानिक माणसाला काम नाही साहेब. आमच्या शहराचा प्रश्न आहे. आमच्या शहरामध्ये लोकांनी 30% बिलोनी. आता मी काल रस्त्यात भाऊ आहे 30% बिलोनी काम घेतलं. कॉम्पिटिशन आता अग्रवाल साहेब आज परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला भेटायचं उद्या का आलेली मला सांगा म्हणून. अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू. साहेब अधिकारी